मराठी तडका आईची कढईमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण अंडा अफगाणीची रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी आधी एक वाटण तयार करूया। त्यामध्ये कांदा, मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना आणि थोडेसे काजू लागतील। हे सगळं थोडंसं तेल टाकून तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। ते आपल्याला वाटण तयार करायचं आहे आणि वाटण तयार करताना त्यामध्ये थोडीशी एक्स्ट्राची कोथिंबीर ॲड करायची। हे सगळं वाटण साईडला काढून घ्यायचं। त्यामध्ये उकडलेल्या अंड्यांना कट मारून मसाल्यामध्ये परतून घ्यायचे। जे तुम्ही रेग्युलर मसाले वापरता तेच मसाले यामध्ये ॲड करायचे आणि अंडे लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचे। आता हे साईडला काढायचे आणि त्याच कढईमध्ये फोडणी घालायची। 2 चम्मच तेल घातलं, खडे मसाले घालायचे आणि आपण जे वाटण तयार केलं ते वाटण यामध्ये मिक्स करायचं आणि तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। याला चांगलं तेल सुटायला लागलं की यामध्ये मसाले ॲड करायचे। कांदा मसाला, मिरची पावडर, धना पावडर, हळद, मीठ हे सगळं घालून मिक्स करायचं आणि 1 ग्लासभर पाणी टाकायचं। त्यानंतर त्याला एक उकळी काढायची। उकळी काढल्यानंतर आपण यामध्ये अमूलची क्रीम वापरणार आहोत। जर तुमच्याकडे ती नसेल तर तुम्ही घरातली दुधावरची साय वापरली तरी पण चालेल। क्रीम सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि एक छोटीशी उकळी काढायची। त्यानंतर यामध्ये भरभरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मग काय गरम गरम जेवायला घ्यायचं। तर ही भाजी सगळ्यात भारी लागते पराठ्यासोबत। तुम्ही पराठा घ्या किंवा भाकरी किंवा राईस, खूप छान लागते। तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आहे। तर आता काय मस्त गरम गरम खाऊन घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुश राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशाच वेगवेगळ्या रेसिपीसोबत आपण नेहमी भेटत राहूया। तोपर्यंत थँक्यू।